पतीपेक्षा पत्नी 12 वर्षांनी मोठी. पतीनं पत्नीला फिरायला नेलं आणि बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आणि 2.5 महिन्यांनी असं फुटलं बिंग. ही घटना आहे पुण्यातील फुलगावात राहणाऱ्या अमोलसिंग जाधव आणि ललिता जाधव या पती पत्नीची. खरं तर ललिता ही अमोलपेक्षा 12 वर्षांनी मोठी होती. तरीही आईवडिलांच्या इच्छेखातर अमोलनं लग्न केलं. मात्र दोघांचे सूर काही जुळलेच नाही. अमोलला ललितापासून घटस्फोट घ्यायचा होता, परंतु ललिता मात्र घटस्फोट घेण्यासाठी तयार नव्हती. असेच दिवस जात राहिले आणि मग तो दिवस आला. तारीख होती 28 ऑक्टोबर 2023. त्या दिवशी अमोल पत्नी ललिताला घेऊन मांढरदेवीच्या दर्शनाला गेला. मात्र परत येताना तो एकटाच आला आणि तिथून आल्यावर सर्वात आधी त्यानं पोलीस स्टेशन गाठलं आणि पत्नी ललिता बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर जवळपास 2.5 महिने पोलीस ललिताचा शोध घेत होते. मात्र 2 दिवसापूर्वी असं काही समोर आलं की सर्वांना मोठा धक्का बसला. 28 ऑक्टोबरच्या त्या दिवशी संध्याकाळी 26 वर्षाचा अमोल लोणीकंद पोलीस ठाण्यात आला आणि ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांकडे त्याने 38 वय वर्ष असलेली पत्नी ललिता बेपत्ता झाल्याचे सांगितले. पोलिसांनीही तक्रार लिहून घेतली आणि मिसिंग असलेल्या ललिताचा शोध सुरू केला. मात्र 2.5 महिने झाले तरीही ललिताचा तपास काही लागत नव्हता. मग शेवटचा पर्याय म्हणून पोलिसांनी अमोलचीच कसून चौकशी करण्यास सुरुवात केली आणि इथेच तो गडबडला आणि उघडकीस आला भयंकर कट. कारण अमोलनेच त्याच्या पत्नीचा म्हणजेच ललिताचा खून केला होता आणि अगदी थंड डोक्याने अमोलने हा कट रचला होता. पण हा तपास नक्की कसा लागला जाणून घेऊ पोलीस तपासी अधिकारी यांच्याकडूनच. महिन्यापूर्वी एक महिला मिसिंग होती. त्या बाबतीत तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून लोणीगंज पोलीस ठाण्यामध्ये मिसिंग दाखल करण्यात आली. तपास बराच केला परंतु त्या महिलेचा कुठलाही शोध लागत नव्हता. पतीनेही तपास कमी खूप सहकार्य केलं होतं सुरुवातीला. सगळ्या नातेवाईकांचे पत्ते दिले किंवा तो स्वतःही पोलिसांच्या सोबत त्या महिलेला शोधायला हजर राहायचा. परंतु जेव्हा आम्ही शेवटी काहीच हातात क्लू राहिले नाही तेव्हा त्याला जेव्हा विचारपूस करायला लागलो आमचा संशय बळावत गेला. तेव्हा त्याचे हावभाव किंवा तो काही गोष्टी लपवतो हे लक्षात आलं आणि त्यानंतर जेव्हा त्याची कसून विचारपूस केली तेव्हा त्यानं त्याच्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिलेली. या मिसिंगचा तपास आमचे पोलीस हवालदार प्रकाश आवाळे आणि इथे रवींद्र गोडसे यांनी केलेला होता. जेव्हा त्यांनी कबुली दिली त्यानंतर मग आपण त्यांना वाईच्या मांढरदेवी घाटामध्ये मांढरदेवी दर्शनाला जायचं असं तो इथून सांगून बायकोला घेऊन गेला होता. आणि तिकडे गेल्यानंतर तिचं ढकलून देऊन दरीमध्ये आधी मारण्याचा प्रयत्न केला परंतु ती मेली नाही. तर त्यानं खाली जाऊन तिचा गळा आवडला साडी आणि त्यानंतर ते इथपर्यंत ढकलून दिलं होतं त्यानं दरीमध्ये. आमचे PSI रेशीम कोळेकर, पोलीस नाईक स्वप्नील जाधव आणि अजित फरांदे अशांनी जाऊन तिथं मोठ्या प्रमाणावर दरीमध्ये उतरून शोध मोहीम राबवलेली होती. बराच काळानंतर मग त्यांना तो सांगाडा सापडला. साडी, बांगड्या आणि चप्पल वगैरे त्या महिलेचे हे सगळं रिकवर केले आणि या कामी तपास गुन्हा दाखल करून 302, 201 आणि 182 प्रमाणे आरोपीला अटक केली. तपास आम्ही स्वतः करतो. याच्यामध्ये आरोपीच्या सांगण्यानुसार ती महिला जी आहे ती त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी होती आणि त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न त्याच्या घरच्यांनी लावून दिलेलं होतं. ती काहीशी मंदबुद्धी होती असंही त्याचं म्हणणं. तिला बेसिक व्यवहार ज्ञानही नव्हतं आणि त्यामुळे तो तिच्यावर खूप नाराज होता. त्यानं तिला सोडचिठ्ठी डिवोर्स देण्याचा प्रयत्न केला होता पण त्यालाही ती नकार देत होती आणि त्यामुळं तो वैतागला होता आणि त्यातूनच त्यानं हे कृत्य केल्याचं तो सांगतोय. त्या अनुषंगानं तपास सुरू आहे.